कैरीचा सीझन सुरू झाला की आपण तोंडाची चव वाढवणारे कैरीपासून अनेक पदार्थ बनवतो. कैरीचा कोणताही पदार्थ पाहिला की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. आज आपण जेवताना तोंडी लावण्याकरता चटपटीत इन्स्टंट छुंदा कसा बनवायचा ते बघणार आहोत. याला ना उन्हाची गरज ना 8-10 दिवस वाट बघण्याची आवश्यकता. अगदी 15 मिनिटात वर्षभर टिकणारा कैरीचा छुंदा तयार होतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे यापुढे येणाऱ्या अशा छानशा व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. इथे मी 3 तोतापुरी कैऱ्या घेतल्यात. कैरी घेताना ती हिरवी व कडक घ्यायची, म्हणजे याचा छुंदा छान बनतो. तुम्ही तोतापुरी कैरीऐवजी लाडवा किंवा राजापुरी कैरीसुद्धा घेऊ शकता. आता या सगळ्या कैरींची मी सालं काढून घेते. या पद्धतीने सगळी सालं व्यवस्थित काढून घ्यायची आहे. कैरी सोलून झाल्यानंतर याचा देठाचा भाग सुद्धा काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या कैऱ्या सोलून घेतल्यात. आता आपण यांना किसणीने किसून घ्यायचं आहे. किसणीच्या मोठ्या छिद्रातून याला किसायचं आहे, म्हणजे कैरी जाडसर किसली जाते. यामुळे आपला छुंदा लच्छेदार बनतो आणि खाताना सुद्धा क्रंची लागतो. अशा प्रकारे मी सर्व कैऱ्या किसून घेतल्यात. आता आपण हा जो कैरीचा किस आहे याला आपण मोजून घ्यायचा आहे. किस असा मोजूनच घ्यायचा. किस मोजून घेतल्यामुळे यात साखर किती घालायची याचा अचूक अंदाज आपल्याला येतो. इथे आपला 1 बाउल किस भरलेला आहे. आता हा किस मी एका मोठ्या काचेच्या बाउलमध्ये काढून घेते. लक्षात ठेवायचं की आपला कैरीचा किस काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यातच काढायचा, लोखंडी किंवा ॲल्युमिनियमचा वापर करायचा नाही. या बाउलमध्ये सगळा किस काढून घेतल्यानंतर जितका आपला कैरीचा किस आहे तितकीच यात साखर घालायची आहे, म्हणजे साखर आणि कैरीचं प्रमाण सम घ्यायचं आहे. तुम्ही घेतलेली कैरी किती आंबट आहे त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवायचं. इथे मी तोतापुरी कैरी घेतली आहे म्हणून साखर समप्रमाणात घालते. तुम्ही जर राजापुरी किंवा लाडवा कैरी घेतली तर या साखरेचं प्रमाण थोडं जास्त लागतं आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यात थोडी थोडी साखर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यात सोबत मी 1 चमचा मीठ सुद्धा घालते. कैरीचा किस, साखर आणि मीठ यांना व्यवस्थित एकजीव होईपर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी उरलेली साखर सुद्धा घालते. साखर या किसात व्यवस्थित मिक्स झाली की कैरीच्या किसाला छान पाणी सुटतं. साधारण मी 2 ते 3 मिनिटं याला छान ढवळत राहून व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर यावर झाकण लावून याला 5 मिनिटं असंच ठेवायचं आहे. इथे मी किसाला साखरेमुळे मुंग्या लागू नये म्हणून एका ताटात थोडंसं पाणी घेतलंय. यात आपण हा किसाचा बाउल ठेवूयात, म्हणजे यात कुठूनही मुंगी जाणार नाही. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता आपल्या छुंद्यामधील सर्व साखर विरघळली आहे आणि आपलं हे मिश्रण सुद्धा छान पातळ झालंय. आता आपण याला शिजवून घेऊयात. त्याकरता इथे मी एक जाड बुडाचं भांडं घेते. यात हे मिश्रण घालून याला लो टू मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचंय. याचा एक तारी पाक तयार होईपर्यंत आपण याला सतत ढवळत राहून शिजवून घ्यायचंय. आपला छुंदा थोडासा शिजला की यात मी 2 दालचिनीचे तुकडे घालते, 3 हिरव्या वेलच्या, 5-6 लवंगा घालायच्यात. या गरम मसाल्यांमुळे आपल्या छुंद्याला खूप छान चव येते आणि यामुळे आपला छुंदा चवीला अप्रतिम लागतो. तुम्ही सुद्धा छुंदा बनवताना असे गरम मसाले नक्की घालून बघा. कैरी आणि साखर शिजल्यामुळे आपला छुंदा छान ट्रान्सपरंट झालाय आणि साखर सुद्धा घट्ट होऊन याचा पाक तयार झालाय. अशा प्रकारे छान घट्ट एकतारी पाक तयार झाला की गॅस बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतरच यात मसाले घालायचे आहेत. यात मी 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घालते. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्याचसोबत यात मी 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घालते. आता या मसाल्यांना छुंद्यात छान एकजीव करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवायचं की गॅस बंद केल्यानंतरच सगळ्यात शेवटी यात लाल तिखट घालायचं, कारण छुंदा शिजत असताना आधीच लाल तिखट घातलं तर छुंद्याचा रंग काळपट पडण्याची शक्यता असते. त्यामुळे लाल तिखट आपल्याला छुंदा पूर्णपणे शिजल्यानंतरच घालायचं आहे. आपला मस्त असा चटपटीत छुंदा तयार आहे. आता या छुंद्याला व्यवस्थित पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि स्वच्छ कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवायचं. हा छुंदा फ्रीज बाहेर वर्षभर छान टिकतो. वरण भात, चपाती, पराठ्यांसोबत अप्रतिम लागणारा हा विना झंझट इन्स्टंट कैरीचा छुंदा तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि तो कसा झाला हे मला कमेंट करून जरूर कळवा.
आणि तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छानशा रेसिपीसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.